तर नमस्कार मंडळी. आणि आता आपण आलेलो आहोत देवखोल म्हणून एक जागा आहे इकडे. खिर्डी पासून 20 मिनिटावरती आहे आणि शंकराचं देऊळ आहे. तर आता आपण जरा तिकडे आतमध्ये जाऊ. आणि आपण आज आलेले आहोत मिलिंद, गीतेश आणि संदेश यांच्याबरोबर. तर तुम्ही समोर बघाल तर हे आहे ते प्राचीन देऊळ देवखोलचं. आणि संदेश आणि मिलिंद इकडनं चालत येत आहेत. संदेश आणि गीतेश चालत येतात. आणि पुढे काय पुढे काय पुढे पाण्याचा ओहोळ आहे, मग त्याच्यातनं त्यांनी मोठं. आणि इकडे एक थोडीशी स्टेप वेल पण आहे. तर आता देवळाच्या आतमध्ये जाऊ. हे असं कमान आहे इकडे आतमध्ये जायला केलेलं आहे. देवळाचं जीर्णोद्धार बहुतेक झालेला आहे. असं बघितलं तुम्ही तर मस्त भव्य देऊळ आहे. थोडंसं कामं पण चालू आहेत. उघड. तर असं गाभारा खाली आहे. स्टेप्स आहेत. आणि असं चालत यायचं. समोर मोठा आरसा आहे तिकडे दिसतंय. तर हे तुम्ही बघाल तर हे आहे कुसुमेश्वर देवस्थान देवखोल. असा हा खाली इकडनं जायचं गाभारा आणि शंकराची पिंड आहे. अशी पिंड आहे. आणि हा असा गाभारा. तर आता पुढे देवळातलं तर आपण पाटल्या भागी जाणार आहोत. आणि इकडे एक थोडासा झरा आहे. वाटते वरनं डोंगरात वगैरे असं काय ते पाणी असेल ना. काहीतरी हे उगम वगैरे पण आहे वाटतं इकडे, है ना. उगम असं आहे बघ इकडचं. हे पाणी पण आहे इकडचं ना. खालनं असं बाहेर आल्यासारखं वाटतं ना. आणि हे इकडे जाते हो. आणि वाटतं हे ती लोक त्या नदीमध्ये हे करा. तो स्टेप वेल आहे ना तिकडे जाते वाटतं. नमस्कार मंडळी. आणि आता आपण आलेलो आहोत श्री सुवर्ण गणेश मंदिर इथे. म्हणजे देवी आगारचा जो गणपती आहे तिकडे. पुढे अजून एक हे आहे स्वामीनारायणचं मंदिर. तिकडे आता आपण जाऊ. तर हा पाठचा रस्ता तिकडे जाईल. आणि समोर तुम्ही बघाल तर आता इकडनं आपण आलो. आणि हे आहे देऊळ. छान आहे मंदिर. आणि इकडनं आतमध्ये जायचं.
नमस्कार मंडळी. आणि आता आपण आलेलो आहोत दिवे आगर बीचला. तर तिकडे 2-3 पॉईंट्स म्हणजे 2-3 एंट्री पॉईंट्स आहेत. तर आपण थोडंसं फुडलेसच्या एंट्री पॉईंटला आलेलो आहोत. पाठी तिकडे गाडी लावलेली आहे आणि आता इकडे समोरून आपण चालतोय. तो हा तुम्ही बघितलं समोर दिसतोय तो आहे अरबी समुद्र. मंडळी लोक इकडे आहेत. तर मंडळीची आपण जरा आज ओळख करून देऊया. संदेश, गीतेश आणि मिलिंद. आपल्याला अजून 2 जण मेंबर मिसिंग आहेत, म्हणजे विशाल आणि मोनिश. आता त्यांचं काहीतरी चॅलेंज आल्यामुळे त्यांचं एंड मोमेंटला जरा कॅन्सलेशन झालं. तर आज पुढं पण सांगा की हां चॅलेंजेस आहेत ते पण सांगू. ते चॅलेंजेस ते आता ते त्यांचे काय पर्सनल चॅलेंजेस आहेत, ते काय सांगण्यासारखे नाही आहेत. तर ते पण हा असा बीच आहे. 4थी पर्यंत इकडेच आहे का? शाळेचं नाव काय? त्याला सांगू दे ना त्याची शाळा काय. शाळेचं नाव का तुझ्या? राजीव शाळा खेरडी. मग तू 4थी पर्यंत इकडे शिकणार आणि मग नंतर समुद्रावर रोज जाणार. मग तुला काय तिकडे समुद्रावर रोज जायचं आहे का इकडच्याच शाळेत राहायचं आहे? पण तुम्ही जात असाल ना कधी कधी. अच्छा. तुमच्या शाळेचं नाव काय? रणा राऊत माध्यमिक विद्यालय. अच्छा. पण असे काहीतरी खोडकर मुलं असतील ना, ते जात असतील ना समुद्रावरती. हां अच्छा. मग त्यांना काय बोलत नाही का टीचर? अच्छा ओके ओके. चला गुड. मग आता जाऊन काय करणार समुद्रावरती? ओके. हा एस टी डेपो छोटाच एस टी डेपो आहे, जसा इतर गावांमध्ये आपल्याला दिसतो. पण ओके चला. तू कणकवलीचा बघितलास त्याच्यापेक्षा तुला मोठा वाटेल. कणकवलीचा मोठा आहे. हां असो. चला नंतर आपण बीचवर गेल्यानंतर परत चालू करू. अर्णवचा मित्र राज भेटलेला आहे अर्णवला. हां आला. आता आपण चाललोय बीचकडे. समोर दिसतच आहे बीच सुंदर. सायंकाळ होते आहे त्याच्यामुळे ऊन पण कमी आहे. आणि पहिलं यांत्रिक शिल्प आपण बघणार आहोत ते आहे चिंबोरीचं. आम्हाला ते काय खेकडे बघायचे का? कुठे? एक मिनिट. समोर जीवना बंदर म्हणून आहे. आला ना तो. अच्छा. तो व्हिडिओ कॅमेरा आहे, तो फोटोवाला नाही. पण हे समोर दिसतंय ते फिशिंग बंदर, जिवला बंदर. ओके. आज मी एकदम दुसरा हे आहे. काय म्हणतो रुद्र? काय आलं? कारण तू काय बोलणार होता? काय नाही. काय काकाने काय 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 सांगत होता काकांना? तुम्ही इकडे खेळणार आहेत की असे असे चालत आमचं?
हा डोंगराच्या ह्या साईडला हे आहे. हा जो पुढे आहे ना हे सगळे इकडचं जे शिंगणापूर आहे फिशिंग हे आहे. सकाळी वगैरे इकडे सगळं आता लिलाव होतो तिकडे फिशिंगचा. रात्री ते हे करतात आणि सकाळी इकडे या साईडला संपूर्ण तिकडे आहे तिथपर्यंत तिवतं एंड पॉईंट त्याचं नाव आहे दांडा आणि त्या साईडला आहे हरिहर. याच्या बॅक साईडला होतं ना आपण. हां हे सगळं आहे ना हे ते ह्याच्यामध्ये वादळ जेव्हा आलेलं ना तर सगळं नष्ट झालेलं आहे. अच्छा. मग ते त्याला पाणीमध्ये अगोदर एवढं काय नव्हतं, हे आता अलीकडेच येत आहे का सगळं? हां तिथपर्यंत आहे तेव्हा दिसतंय ना तिथपर्यंत. ह्याला दम काय खाली बघ. तुझी साईज आहे ना तेवढा दोन तीन एकत्र कर. हां हां आता कर कधी पण. थांबायचं नाही, जोपर्यंत जमतात तोपर्यंत कर. आपण मगाशी कोलंबी बघितली, आता बघूया खेकडा. मागे बस. वेगवेगळे भाग यंत्राचे वेल्डिंग करून ते बनवलेलं आहे. यांत्रिक शिल्प असं म्हणू शकतो आपण याला.